नमस्कार. डेली सिटी न्यूज मध्ये मी योगेश तुमचं स्वागत करतो. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये विषारी दारूकांड चर्चेत आहे. या दारूकांडाबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत वरिष्ठ क्राईम रिपोर्टर रोहित आठवले सर आहेत. सर नमस्कार. हे दारूकांड नेमकं कसं घडलं, तसंच पोलीस तपास आणि सद्यस्थितीत या प्रकरणात नेमकं काय होतंय याविषयी आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, या विषारी दारूकांडामध्ये दररोज नवनवे खुलासे होत आहेत. विविध अंगांनी पोलिसांकडून या प्रकरणात कारवाई देखील होत आहे. तर या प्रकरणाची सद्यस्थिती नेमकी काय आहे? एकतर सुरुवातीला आपण बघितलं पाहिजे की हे जे काही विषारी दारूकांड आहे हे गेल्या 4-8 दिवसांपासून आपण बघत असताना आतापर्यंत 25 बळी गेले. पिंपरी चिंचवड मधील दापोडी फुगाडी परिसर, पुण्यातील हडपसर परिसर, अजूनही अनेक जण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेतात. त्यातली काही जणांची प्रकृती खूपच चिंताग्रस्त आहे, काही जण आता व्हेंटिलेटरवर देखील आहेत. त्यामुळे मृतांचा हा आकडा भविष्यात वाढण्याची भीती देखील व्यक्त होती. फक्त याच्या पलीकडे सगळ्यात महत्त्वाची दुसरी एक बाब आहे की ती म्हणजे आतापर्यंत काय झालं आणि आता सद्यस्थिती तपासायची. एकतर ह्या प्रकरणामध्ये जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये हे विषारी दारू पिऊन मेलेत का किंवा ह्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजून येत नव्हतं. त्यामुळे या घटनेला सुरुवात व्हायला किंवा घटना उघडकीस आल्यानंतर हे मृत्यू काय आहे हे समजायला जवळजवळ 12 तासापेक्षा जास्त वेळ गेला आणि तोपर्यंत 5 ते 6 जणांचा मृत्यू झाला होता. त्याचं कारण असं आहे की जे काही दापोडी परिसरातील 5 ते 6 जण जेव्हा मृत पावले तेव्हा त्यांचं शवविच्छेदन जे केलं गेलं तर त्यांच्या शवविच्छेदनामध्ये कुठेच अल्कोहोल म्हणजे शरीरात त्यांच्या ना अल्कोहोलचं प्रमाण होतं ना जे विषारी दारू आपण म्हणतोय कशामुळे विषारी त्याच्यामध्ये जे मिथेनॉल मिसळलं गेलं. जो आरोपी होता योगेश वानखेडे त्याने जे त्याच्यामध्ये मिथेनॉल मिक्स केलं ते नंतर तपासात त्या गोष्टी पुढे आल्या की मिथेनॉल आहे किंवा काय आहे की तो योगेश वानखेडे आहे. परंतु ही दारू पेली आहे का आणि मृत्यू कशामुळे आहे हे समजायला खूप वेळ गेला. पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला पिंपरी चिंचवडच्या की एकाच भागातील फुगेवाडीमधील एका ठराविक परिसरातील एका मागे मृत्यू होत आहे म्हणजे 12 तासामध्ये 5-6 मृत्यू झाल्यानंतर जेव्हा तपास झाला मग ते कशामुळे झालं तेव्हा कळलं त्यांनी दारू पेली. मग ती पुण्याकडून कर्नेल सिंग विरका नावाचा एक दारू व्यावसायिक आहे, अवैध दारू धंदा त्याचा आहे, तोही दारू विकत होता. तिथे ज्यांनी दारू पेली ते आजारी पडतात. मग ही दारू त्यांनी आणली पुण्याकडनं. हा जेव्हा तपास सुरू झाला त्याच्यातनं मग एक नावं पुढे आली. मग त्यातनं ती दारू हडपसरमध्ये देखील विकली गेल्याचं समजलं. त्याचबरोबर गोखलेनगर परिसरामध्ये देखील दारू विकलीचं समजलं होतं. फक्त पोलिसांनी वेळेस दखल घेतल्यामुळे गोखलेनगर आणि परिसरात 450 लिटर दारू ही वेळी जप्त झाली. त्यामुळे तिथे मृत्यूकांड किंवा गोष्टी झाल्या नाहीत. ह्याच्यात सद्यस्थितीला काय आहे तर सद्यस्थितीला पिंपरी चिंचवड पोलीस, नंतर मग हडपसरला देखील मृत्यू झाले, मग हडपसर पोलीस म्हणजे पुणे शहर पोलीस, मग ही दारू बनवली पुणे ग्रामीण परिसरातील काही भाग आणि हडपसर भाग आणि खडकी. त्यामुळे मग ह्याच्यामध्ये पोलिसांवरती बरेचसे ताशेरे ओढले गेले, पोलिसांवर आरोप प्रत्यारोप झाले, राज्य उत्पादन शुल्क विभागावर आरोप प्रत्यारोप झाले आणि 25 जणांचा बळी जेव्हा गेला तेव्हा थेट मुख्यमंत्र्यांपासून सर्व पक्षाचे नेते, विरोधी पक्ष हे सगळ्यांच्या त्याच्याबद्दलच्या घडामोडी, आरोप, त्याच्यातून मदत देणं म्हणजे जे मृत्यू झाले त्यांना कुणाच्या राज्य सरकारकडनं 5 लाख रुपये नातेवाईकांना आणि महानगरपालिकेकडनं 1 लाख रुपये या गोष्टी होत असताना पिंपरी चिंचवड पोलीस दलातील 6 जण निलंबित झाली. त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुण्यातील 5 जण निलंबित झाली. पुणे ग्रामीण पोलिसांकडे 4 कर्मचारी निलंबित झाले. ह्याचबरोबर दारू मग ती वैध असो की अवैध असो त्याची जी मुख्य जबाबदारी आहे त्या सगळ्या प्रक्रियेची ते म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभाग, त्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 अधिकारी कर्मचाऱ्यांचा असे सगळे मिळून 29 अधिकारी कर्मचारी निलंबित झाले. पण ह्याच्या पलीकडे हे आपण वाचत आलो गेल्या 8-15 दिवस आपण बघतो हे चालूच आहे. आपण रोज या बातम्या लिहिल्या आहेत आपल्या माध्यमातून आपण या बातम्या रोज देतच आहोत. फक्त त्याच्यातलं एकदम सद्यस्थिती अशी आहे की हा जो कर्नल सिंग विरका जो आहे त्या कर्नल सिंग विरकाचं जे घर आहे ते घर अनधिकृत बांधकाम आहे. फक्त अवैध दारू किंवा विषारी दारूच्या पलीकडे त्याचं घरही अनधिकृत असल्याचा आता शोध लागलेला आहे महानगरपालिकेत आणि त्या घरावर बुलडोझर चाललं जाणार आहे. 24 तासाची नोटीस त्याला दिलेली आहे आणि आता त्याच्या घरातले काही जे काही नातेवाईक आहेत ते सामान काढून घेत आहेत. उद्या सकाळी पोलीस बंदोबस्तामध्ये महानगरपालिकेकडनं ते घर बुलडोझर चालून पाडलं जाईल. सर, तरी पण एक गोष्ट क्लिअर होत नाहीये की नेमकं घडलं काय, की जवळजवळ 25 लोकांचा बळी गेला या विषारी दारू. तर नेमकं काय घडलं, याची सुरुवात नक्की कुठून झाली असेल? काय आहे की एकतर हा जो कर्नल सिंग विरका आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री करतो असं त्या भागात जेव्हा लक्षात येते. पण
ती जी दारू आहे तर ही जी दारू गाळली जाते म्हणजे ही जी दारू बनवली गेली तर ही नदीच्या जवळपासच्या परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा जिथे वाहतं पाणी आहे त्या भागामध्ये शक्यतो ह्या दारू भट्ट्या चालवल्या जातात. तिथे ती दारू बनवल्यानंतर यातले जे काही इतर आरोपी आहेत त्यांनी ती दारू 35 लिटरचे कॅन असे 12 कॅन घेऊन तो वानखेडे आला होता पिंपरी चिंचवड परिसरातील खडकी भागामध्ये. योगेश वानखेडे पिंपरी चिंचवड आणि ह्याच्या जवळपासच्या त्या भागामध्ये त्यांनी ते खडकीमध्ये ती दारू आणली. वास्तवामध्ये हा जो वानखेडे आरोपी आहे हा काही वर्षांपूर्वी बिहारमध्ये गेला होता आणि बिहारमध्ये गेल्यानंतर बिहारमध्ये जी तिथली गावठी दारू आहे प्रत्येक ठिकाणची गावठी दारू बनवण्याच्या पद्धती त्याच्यामध्ये वापरले जाणारे केमिकल असेल किंवा त्यातले नवसागर असेल गुळ असेल किंवा अजून इतर ज्या काही गोष्टी असतील किंवा इतर फुलांचे दारू महुआ किंवा असे बरेचसे प्रकार आहेत. हे जे बनणाऱ्या दारूतलं जे काही गोष्टी आहेत त्याच्यात त्यांनी ज्या बिहारमध्ये बघितले की तिथे काही केमिकल त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं. हे केमिकल जे मिक्स करणं आहे तर त्याच्यात त्यांनी जे सांगितलं होतं त्यावेळेस आरोपी तो पोलिसांनी पकडल्यानंतर किंवा हे काय केलं तुम्ही कारण दारू तर तो गेल्या अनेक वर्ष बनवतोय दारू अनेक वर्ष विक्री होती तो आज नव्याने त्या धंद्यामध्ये आलेला आहे गेल्या 8-10 वर्षामध्ये आणि तो सलग ही दारू विकत होता पुणे पिंपरी चिंचवडमध्ये असेल किंवा पुणे ग्रामीण परिसरामध्ये असेल. अचानक हे काय घडलं जेव्हा त्याला विचारलं तर मिथेनॉल नावाचं जे केमिकल आहे जे शरीराला अत्यंत घातक आहे ते मिथेनॉल त्यांनी त्याच्यामध्ये मिक्स केलं होतं आणि त्याचं फक्त कारण असं होतं की त्या दारूची तीव्रता वाढावी त्याची नशा वाढावी आणि त्यातनं 2 पैसे जास्त मिळावे कारण ती जी 35 लिटरची त्यांनी दारू आणली होती त्याच्यात त्यांनी 12 कॅनचे त्यांनी 24 कॅन केले होते आणि हे जे मिथेनॉल त्यांनी आणलं होतं वास्तवामध्ये मिथेनॉल हे कंपनी टू कंपनी विक्री करायला परवानगी आहे त्याच्यामध्ये एफडीएचा संबंध येतो. एफडीए कडे त्याच्यावरती लक्ष असतं त्याचा साठा करणं असेल विक्री करणं असेल अन्नधान्य औषध पुरवठा विभाग जो आहे ह्याच्यामध्ये ह्यांनी बिहारला गेल्यानंतर वानखेडेने ते जेव्हा बघितलं की ह्याच्यामध्ये असं केमिकल जर काही ऍड केलं दारूमध्ये तर ते दारू नंतर त्याची तीव्रता वाढेल आणि आपली दारू जास्त विकली जाईल किंवा दारूचं प्रमाण वाढेल क्वांटिटी वाढेल असं त्याच्या डोक्यात त्यांनी त्या उद्योग केलेला होता. कारण ही जेव्हा दारू ग्रामीण भागात ह्याच्याकडे येते तेव्हा हा जेव्हा लोकल लेवलला येतो म्हणजे विरकासारखा असेल किंवा अजून इतर काही दारू विक्रेते असेल ही लोक परत त्याच्यामध्ये पाणी मिक्स करणं किंवा अजून काही गोष्टी करून ते इतर लोकांना विकत असतात ग्राहकांना. पण ह्याच्यामध्ये वानखेडेने त्याच्यामध्ये जे केमिकल मिक्स केलं त्याच्यामुळे ते दारू डायरेक्ट विषच तयार झालं एक प्रकारे. आणि मिथेनॉल जेव्हा शरीरामध्ये जातं तेव्हा शरीरातील जे आपले ऑर्गन्स आहेत ते मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होणं दृष्टी कमी होणं त्याच्यानंतर किडनी हार्ट किंवा लंग्स वरती डायरेक्ट इफेक्ट करणं लिव्हर डॅमेज होणं असे प्रकार होऊन किंवा हार्ट अटॅकने लोक जाणं. कारण आता ह्याच्यात त्याचं बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये जे 6 जण गेलेले आहेत फुगेवाडीमध्ये त्या लोकांचं कॉज ऑफ डेथ आहे तर त्या 6 जणांचं कॉज ऑफ डेथ कुणी हार्ट अटॅकनी आहे कुणी मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आहे. पण मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणून नाही ज्याला किडनीचा आजार पहिल्यापासून आहे तर त्याची किडनी खराब झाली कुणाला हार्टचा प्रॉब्लेम म्हणून तो चक्कर झाला कुणाला दृष्टी गेली कुणाला चक्कर आली अशी विविध कारण आहे. ही सगळी कारण कशात मिथेनॉल म्हणून आता शवविच्छेदन झालेलं आहे त्याचे विसर राखून ठेवलेले आहेत. जेव्हा हे विसर राखून ठेवल्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळा आहे तिथे जेव्हा त्याच्यावरती इतर सगळ्या गोष्टी तपासल्या जातील ब्लड सॅम्पल्स हे सगळ्यांचे घेतलेले आहेत त्यावेळेस हे सगळं तपासल्यानंतर ते समजेल की काय काय. पण मूळ जर काय बघायला गेलो आपण तर मूळ हेच आहे त्यांनी त्या दारूमध्ये मिथेनॉल मिक्स केलं ते मिथेनॉल मिक्स करताना त्याचं प्रमाण चुकलं ते प्रमाण वाढलं म्हणजे 215 लिटर दारू मिथेनॉल त्यांनी ऑनलाईन इंडिया मार्ट सारख्या ई कॉमर्स वेबसाईटवरून त्यांनी ठाण्यातून ते परचेस केलं आणि ते त्यांनी आणल्यानंतर मग त्यांनी ते दारूमध्ये मिक्स करणं एका कॅनमध्ये 7-7 लिटर ते दारू मिक्स करणं असे बरेच प्रकार झाले. ह्याच्यामध्ये पुण्यात जो राहुल क्षीरसागर म्हणून जो एक विक्रेता आणि तो नंतर गेला त्यातला जो नंतर आरोपी पण होता आणि एक जाधव नावाचा एक आरोपी होता. जेव्हा या गोष्टी घडल्या तेव्हा वानखेडेने जाधवला कॉन्टॅक्ट केला की काय झालेलं आहे तुमच्याकडे तर अशी मरतात लोक आणि त्यांनी सांगितलं पिंपरी चिंचवडला प्रमाण अचानक वाढायला लागलं होतं. त्यामुळे हडपसरमध्ये दारू विक्री कुठेतरी थोडीशी थंडावली थांबली आणि मीनवाईल ही घटना एवढ्या पटकन सगळीकडे स्प्रेड झाली अधिकारी विभागांमध्ये वेगवेगळ्या. कारण जेव्हा याची तीव्रता समजल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे पोलिसांनी संपर्क केला राज्य उत्पादनाशी संपर्क केलाय. नंतर त्याच्यात आरोपी मिळाल्यानंतर त्यांनी जेव्हा त्यांनी सांगितलं की मिथेनॉल मिक्स केलं ते म्हणल्यानंतर त्यांनी लगेच एफडीएशी कॉन्टॅक्ट केलं FSSAI आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असे भरपूर प्रकार आहेत. ह्या सगळ्या डिपार्टमेंटचे कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग गोखलेनगरची दारू पकडली गेली ती जप्त झाली त्यामुळे तिथे लोक मिळली नाही. परंतु काय घडलं का घडलं हा जर आपण खरंच विचार केला तर ही दारू आज पहिल्यांदाच विक्री होत होती का नाही ही रोज होत होती. ह्याच्यावरती ना राज्य उत्पादन शुल्क विभागाचं
अंकुश होता, लक्ष होतं ना स्थानिक पोलिसांचं होतं. बरं. मग ते हडपसर पोलीस असेल की दापोडे पोलीस असेल, हम्म. ह्यांनी जर ते लक्ष दिलं असतं, ती दारू तिथे बनवली जी लोणी काळभोर, लोणीकरण किंवा अजून त्या पट्ट्यामध्ये ग्रामीण भागातल्या तिथल्या ग्रामीण एसपींनी किंवा ग्रामीण तिथले जे PI ह्या सगळ्यांनी जर ते वेळीच लक्ष, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पोलिसांना एवढे प्रकारची काम होतं, त्यामुळे वास्तव राज्य उत्पादन शुल्क विभागच त्यासाठी आहे. वानखेडे ह्याच्यामधला मेन दुवा आहे. योगेश वानखेडेनी दारूमध्ये मिक्सिंग केलेलं आहे. हा एवढा पटकन शोध लागला जातो आणि पोलीस वानखेडेपर्यंत पोहोचण्यापूर्वी वानखेडेला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अटक करतात. हा इतके वर्ष चालणारा अवैध धंदा राज्य उत्पादन शुल्क विभागाला किंवा त्या वानखेडे कोणी कळलं नाही. पण ही घटना घडल्यानंतर 5-6 लोक मेली. जेव्हा पिंपरी चिंचवड पोलीस वानखेडेला पकडण्यासाठी हडपसरपर्यंत जात आहेत आणि जिथून ते पुढे पोहोचणार आहेत, त्याच्या आधीच वानखेडे पकडला जातो राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून. ही जादू कशी झाली हा आता CID करायचं प्रकरण CID कडे तपासायला गेले. CID निश्चितच तपास करेल की याच्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना एवढ्या पटकन कसं काय शोध लागला की हा वानखेडे आणि हे सगळं केलं. नंतर समजेलच याच्यातनं सगळ्या एक गोष्टी उघड होणार. अजून यालाच लागून एक प्रश्न आहे. आता जसं तुम्ही म्हणाले की हा जो तपास आहे तो CID कडे केला. नुकतंच अंबादास दानवे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये या प्रकरणाशी संबंधित लोकांना भेटी दिल्या, आयुक्तालयाला देखील भेटी दिल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक प्रकरणाचा तपास हा CID कडे जाणं हे स्थानिक पोलिसांचं अपयश आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग इथं तुम्हाला असं वाटतंय का राजकीय नेत्यांच्या म्हणण्यावरती बोलणं उचित नाही राहणार, परंतु CID कडे तपास जाण्यामागचं कारण काय आहे तर पिंपरी चिंचवड पोलीस म्हणजे फुगेवाडी, दापोडी हा पिंपरी चिंचवडचा भाग येतो, खडकी, काळे पडळ, हडपसर पुणे शहर पोलिसांचा भाग येतो, जिथे दारूची भट्टी मूळ जे ग्रामीण पट्ट्यामध्ये येतो म्हणजे ते ग्रामीण पोलिसांचा भाग येतो. ह्याच्या पलीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा त्याच्याशी संबंध आहे. त्यानंतर याच्यामध्ये FD आहे, कारण याच्यामध्ये जे मिथेनॉल मिक्स केलं आहे त्यामुळे ते आहे. इंडिया मार्ट सारखं E-कॉमर्स आहे, त्याच्यावर त्याच्यासाठी स्वतंत्र एक डिपार्टमेंट. एवढ्या सगळ्या डिपार्टमेंटशी कनेक्टिंग घटना जेव्हा घडते तेव्हा त्या घटनेचा तपास हा त्या सर्व विभागांपासून बाजूला राहून एक तर तपास एकतर्फी पण होऊ नये, म्हणजे ना सपोर्टेड असावा ना कुणाच्या विरोधात तपास पूर्ण क्लीन असावा, यासाठी CID कडे तपास दिला असावा असं मला वाटतं. कारण का पोलीस महासंचालकांनी जे साधारण दाते आहेत त्यांनी हे आदेश दिलेले आहेत की हे सगळं प्रकरण सरळ एका पातळीवर तपासलं जावं, कारण याच्यात विविध विभागांचा संबंध आहे. सर आता त्यालाच अनुसरून आतापर्यंत या प्रकरणात कोणती कारवाई झाली, म्हणजे किती लोकांना अटक झाली आहे? आणि अटकेचा आकडा हा वाढतच आहे, म्हणजे रोज एक दोन लोक अटक केली जात आहेत. कारण आता सध्या जेव्हा तपास CID कडे जाण्यापूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी 8 लोक अटक केली होती. राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज डिपार्टमेंटने 4 लोक अटक केली होती. पुणे सिटी पोलिसांनी 3 ते 4 लोक अटक केली होती. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी आरोपी अटक असं नाही, पण हे सगळं 3 डिपार्टमेंटनी जी अटक आहे ती अटक आकडा हा आता सध्या 16 ते 17 आरोपींपर्यंत आहे, किंवा तो वाढतच चाललेला आहे. परंतु हे फक्त अटक सत्र पुरतं नाहीये, तर कारवाई कुठपर्यंत झाली तर हे 19 लोक अटक, 25 मृत्यू आणि 29 पोलीस अधिकारी कर्मचारी सस्पेंड, हे आतापर्यंतचं मूळ आहे. आणि ही अटक झालेली लोक ही त्या सप्लाय चेन आहे. म्हणजे आता ह्याच्यामधलं काय आहे की विविध, जसं अंबादास दानवेंनी पाहणी केली हे केलं तसं अनेक कॅबिनेट मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, केंद्रीय राज्यमंत्री आहेत, किंवा विधान परिषद विधानसभेचे उपाध्यक्ष, उपसभापती, अनेकांनी तिथे पाहणी भेट देणं या गोष्टी केल्यानंतर ह्याच्यातले एक ठराव आणि मुख्यमंत्री स्वतः त्यांनी पूर्ण लक्ष दिलेलं आहे. तेव्हा याच्यात एक 2-3 महत्वाच्या गोष्टी जर बघितल्या तर एकतर दारू तयार करणं, त्याच्यातलं मिक्सिंग जे मिथेनॉल आहे ते मिथेनॉल ठाणे जिल्ह्यातील जे नारपोली म्हणून एक परिसर आहे जो मिश्र लोकवस्ती आणि अर्ध्यापेक्षा जास्त भाग हा गोडाऊनचा भाग आहे. गुजरातला जोडणाऱ्या रस्त्यावरती नारपोली नावाचा परिसर आहे. अनेक कारणाने तो प्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध दोन्ही आहे, आणि तिथे आता मध्यंतरी FD यांनी मोठा छापा मारलेला आहे आणि जवळजवळ 6000 किलोपेक्षा जास्त विषारी काही द्रव्य जे मिथेनॉल असेल किंवा अजून इतर काही केमिकल्स असतील जप्त झाले. त्यामुळे ही जी सगळी कनेक्ट आहे तर फक्त मग ती दारू त्यांनी बनवली, त्याच्यात मिथेनॉल मिक्स केलं, त्याच्यानंतर ती सप्लाय चेन मध्ये ती दारू कशी पास होत होती, ती कुणापासून कुठे आणली गेली,
ती दारू विक्री करत असताना ती दारू किती टप्प्यांमध्ये विक्री झाली, ती काही थेट ज्या ठिकाणी बनली तिथून मिथेनॉल मिक्स होऊन थेट दापोडी, फुगेवाडी किंवा हडपसरला विक्री झाली नाही. त्याच्यामध्ये अनेक टप्पे होते. ते टप्पे कोण कोण आहेत, ह्या आरोपींचे मोबाईल जप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर काही नमुने जे जप्त केलेले आहेत ते वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्याकडनं तपासले जात आहेत. त्यानंतर ह्या आरोपींच्या, जसं मी म्हणलं की वानखेडे अचानक कसं काय सापडला गेला, तसंच अजून कोण कोण आरोपी आहेत आणि अजून कुठल्या कुठल्या आरोपींच्या संपर्कामध्ये स्थानिक पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लोक संपर्कात होते, हे सगळं तपासलं जाणार आहे सीआयडी कडून. तपास त्या अँगलने सुरू आहे. का सीआयडीचे सध्या 2 DYSP आणि 10 इतर अधिकारी असे सगळे मिळून काम करत आहेत. पथक एकच आहे, फक्त त्यांच्या जोडीला 10 जण दिलेले आहेत. त्यामध्ये 10 अधिकारी त्यांच्या बरोबरचे 4-5 कर्मचारी असं मिळून हा सगळा तपास सुरू आहे. सर, यालाच लागून परंतु थोडासा आपली जी चर्चा सुरू आहे त्याच्याच अनुषंगाने, परंतु थोडासा दुसऱ्या बाजूला थोडासा दूरचा प्रश्न आहे, परंतु अवैध दारू विक्रीशीच संबंधित असा एक प्रश्न आहे की पुणे जिल्ह्यात एक ठराविक समाज दारूच्या अवैध धंद्यात असल्याचं आपल्याला दिसतंय किंवा होता की आहे. तर याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का? काय आहे, एकतर म्हणजे खास करून आता हे जे फुगेवाडी दापोडी जिथे घडलंय त्याच परिसरात एक समाज असा होता की हा दारू गाळत होता, की दारू विक्री करत होता. आणि तिथे एक ठराविक आजाराला झुंजणाऱ्या लोकांची वस्ती होती. तर ह्या लोकांना सगळ्यातनं बाहेर काढायचं कसं, कारण पिंपरी जी नदी आहे, पवना नदीच्या जवळ असलेलं किंवा पवना नदीला लागून एक वाढलेली झोपडपट्टी किंवा परिसरामध्ये एक ठराविक समाज राहतो. तो समाज हा सुशिक्षित पण आहे. त्या समाजामधले काही लोक, त्या समाजाचे पिंपरी चिंचवडला महापौर देखील होऊन गेले, अनेक प्रशासकीय अधिकारी देखील असतात समाजाचे. परंतु हा समाज गेल्या 70-80 वर्ष त्याच्या आधीच्या काळापासून दारू बनवतोय आणि विकतोय. ह्या लोकांना या सगळ्यातनं बाजूला काढण्यासाठी त्यावेळेस तत्कालीन बऱ्याच अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी किंवा प्रशासनाने बरेच प्रयत्न केले. काही लोकांना पिठाच्या गिरणी सुरू करून देणं असेल किंवा काही लोकांना हे दारू न गाळण्याचे, दारू न विकण्यासाठी प्रवृत्त कोण लोक करतात ते शोधणं आहे. मग त्यांना त्यातून परावृत्त कसं करायचं हे बघणं आहे. असे बरेच प्रकार हे पूर्वी झाले, पण हे ठराविक काळापुरतं राहतंय. कारण ही लोक ती दारू गाळणं आणि ती दारू पिणं स्वतः आणि विकणं हे सोडत नाही. बरे फक्त पिंपरी गाव, त्या दापोडी, फुगेवाडी एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. तर आजही बघायला गेलं तर शिरगाव सारखा परिसर आहे, तळेगाव मावळ सारखा परिसर आहे, वडगाव कामशेत परिसर आहे, चाकणच्या पुढचं खेड आंबेगाव सुंदर परिसर आहे, हडपसरच्या पुढचं लोणीकंद, लोणीका, काळेपड तो परिसर आहे. किंवा आता जसं मी म्हटलं की येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर वगैरे तो काही भाग आहे. चतुर्शृंगी पोलिसांच्या अंतर्गत येणारा पर्णकुटी आणि अजून पोलीस वगैरे त्यात तिथला काही गोखलेनगर तो काही परिसर आहे. ह्या ठराविक ज्या काही एरिया आहेत हे आजही किंवा आजही म्हणण्यापेक्षा गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री आणि सेवनासाठी ओळखलं जातं. पण हे जसं मला माहिती ओळखलं जातं तसं ते आतापर्यंत होऊन गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सगळ्या पोलिसांना माहिती होतं. पोलिसांकडनं कारवाई होत नाही का असं निश्चित नाहीये. पिंपरी चिंचवड पुरतं जर म्हणायचं झालं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी गेल्या 6 वर्षांमध्ये 8,500 लोकांना फक्त अवैध दारू विक्री प्रकरणामध्ये अटक झाली. 24-25 कोटी रुपयाचं केमिकल जप्त झालेलं आहे. त्याच्यानंतर 35 कोटी रुपये किमतीची बनवलेली दारू जप्त झाली, जी नंतर नष्ट झालेली आहे. 125 पेक्षा जास्त आरोपींना या प्रकरणात तडीपार केलेला आहे गेल्या 6 वर्षात. त्याच्यामध्ये 20-25 महिलांचा समावेश आहे आणि याच्यामध्ये दारू विक्रीमध्ये महिला देखील आहेत. त्यामुळे ही साखळी जी आहे तोडण्यासाठी पोलीसही प्रयत्न करतात, नाही असं नाही. राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील प्रयत्न करतो. फक्त एक आहे की ज्या विभागाची जी जबाबदारी आहे तेवढी ती पूर्णपणे पाळली जात नाहीये, हे पहिल्यापासून दिसून आलेलं आहे. पण होतं काय आपल्याला की राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पोलीस पण पोलीसच आणि सामान्य पोलीस पण पोलीसच. त्यामुळे बघायला गेलं की पोलिसांना दोष दिला जातो. परंतु प्रामुख्याने ह्याच्यामध्ये ज्या विभागाची जबाबदारी त्यांनी ते काम पूर्णपणे पाळलेलं नाही. सर, आता यापुढे काय, म्हणजे आता पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क यांची भविष्यातील जबाबदारी काय असेल या प्रकरणात? एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे जी काही दारू बनते, दारू गाळली जाते किंवा तर ह्याची ठिकाणं, जसं मी आत्ताच म्हणलं की ह्याची ठिकाणं ठरलेली आहेत.
ह्याची ठिकाणं बदलत जातात. म्हणजे अगदी पोलिसांनी JCB लावून पोकलेन लावून ते, कारण हे जी पद्धती आहे ते जमिनीच्या खाली खूप भली मोठी ती टाकी खड्डा करून केलेली असते. त्याच्यात ते केमिकल असतं किंवा त्यात ती दारू असते, त्याचं ते कच्चं रसायन म्हणू शकतो आपण, ते हे सगळं साठवलेलं असतं. बरं, हे तिथल्या आता ह्याच्यात फक्त पोलीस किंवा हे नाही तर स्थानिक पोलीस नागरिकांना, म्हणजे गावातले जे आहेत किंवा पोलीस पाटील अगदी आपण म्हणू शकतो, त्यांचा एक खूप महत्वाचा रोल आहे की आता आज जे 22 जण 25 जण मेलेले आहेत. बरे, आता इथलंच आहे असं नाही, यापूर्वी मुंबईतल्या काही घटना आहेत, पुण्यातल्या काही घटना आहेत, राज्यभरातल्या घटना आहेत, देशातल्या घटना आहेत की हा आकडा खूप मोठा आणि खूप वाईट पद्धतीने वाढलेला आहे. बरं, ह्याच्यातली दुसरी एक खरंच गंभीर गोष्ट जी आहे, एकाच दिवशी एकाच परिसरातील 6 लोक गेली म्हणून हे प्रकरण उघडकीस तरी आले नाही. तर ही जी काही दारू आहे, हातभट्टी दारू म्हणा, गावठी दारू म्हणा, ह्याच्यात ते केमिकल ऍड झालं म्हणून झटक्यात एवढी लोक मेली म्हणून ते समजलं, लोकांपर्यंत समोर आलं आणि त्याच्यातून पोलिसांनी इनिशिएटिव्ह घेऊन ते कुठं बनलं, काय बनलं, त्या गोष्टी केल्या. पण रोज जी काही लोक मरत आहेत, आता जे 25 जण गेलेले आहेत, त्या 25 जणांचे मृत्यूची कारण आणि त्यांचं जेव्हा शवविच्छेदन अहवाल येतील आणि त्याच्यातील कारण हे जेव्हा समोर ठेवलं जाईल, तेव्हा हे आपल्याला समजून येईल की अशा पद्धतीने दर आठवड्याला एक दोन लोक जात आहेत. पण ते समजत नाहीये की त्याच्यात ह्यांच्या कोणाच्याच मृत्यूमध्ये त्यांचा मृत्यू दारू प्यायल्यामुळे झालाय किंवा दारू पितो म्हणून झालाय असं काही झालं नाही. हे सगळं जे आलेलं आहे, या सगळ्यामध्ये मिथेनॉल मिक्स होणं, मिथेनॉल शरीरात जाऊन त्याच्यातनं केमिकली प्रॉब्लेम होणं, ह्या गोष्टी त्यातनं दिसून येतात. त्यामुळे जबाबदारी काय असेल, पोलीस म्हणा, राज्य उत्पादन शुल्क विभाग अजून कोणाची, की ही दारू कुठे बनतीये, काय होतंय, काय नाही, हे जरी थोडंफार जरी सांगितलं कुणाला तरी समजू शकतं. बरं, आता आरोपही फार भयंकर पद्धतीचे झाले, एवढा 1000 हप्ता, तेवढा 1000 हप्ता, हे ते 30 रुपयाला विकला जाणारा फुगा तो बनतोय कितीला, काय किती, त्यात वापरणार पाणी, त्यातलं केमिकल ते शरीराला किती घातक आहे का काय, ह्या गोष्टी जर बघितल्या तर फक्त पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळीच दखल घेतली पाहिजे. कारण काय आहे, 8-10 दिवस जातील, CID कडे तपास गेलाय, अजून 10-15 दिवस आपल्यासारखे अनेक जण याच्यावर चर्चा करतील, प्रकरण मागे पडेल, पुन्हा दारू बनवायला चालू करतील, पुन्हा दारू विक्री सुरू होईल. त्यामुळे हे जर थांबायचं असेल तर किंवा एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की राज्य सरकार आणि राज्य शासन जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती होत नाही ही गोष्ट बंद करायची, तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाही. हे सगळ्यात प्रमुख कारण आहे. आता फक्त एवढंच आहे की पोलीस कारवाई करतायत, सगळं करतायत, CID तपास करेल, सगळ्या गोष्टी होतील. परंतु आता ठीक आहे, अजून 2-3 विभाग आहेत शासनाचे, ज्या 2-3 विभागांमधनं हे समजून येतं कसं बनलं, याच्यात काय मिक्स केलं, मग त्याची समजा त्या मिथेनॉल व्यतिरिक्त अजून काहीतरी जर मिक्स केलं असेल तर ते आलं कुठनं, मग ते FDAची जबाबदारी नव्हती का. आज प्रत्येक विभाग एकमेकांवर बोर्ड दाखवल्याने किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाला किंवा पोलिसांना, FDA दोष दिल्याने जे 25 जण मेलेत ते परत येणार नाहीत. त्यामुळे किमान ह्या पुढे तरी असे बळी जाऊ नयेत म्हणून तरी ह्या विभागाने जर वेळेत जर त्या गोष्टी केल्या. हे सगळं झाल्यानंतर आता पुण्यामध्ये आपण बघतोय ग्रामीण पट्ट्यामध्ये दारू भट्ट्या उद्ध्वस्त करायला सुरू झाले, मावळ ग्रामीण पट्ट्यामध्ये दारू भट्ट्या उद्ध्वस्त करायला सुरू झाले. हे जर सुरुवातीलाच केलं असतं, 25 जण गेलेच असते. सर धन्यवाद सर, तुम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड विषारी दारूकांड याबद्दल विश्लेषण केलं आणि आम्हाला योग्य माहिती दिली, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि अशाच पॉडकास्टसाठी तुम्ही बघत राहा डेली सिटी न्यूज.